नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे बस स्टँडवरची हडळ. पण कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजची भय कथा. अजय काम आवरतच होता. सुट्टीची वेळही होत आली होती. तेवढ्यात बॉस अजयला बोलला, ही शेवटची फाईल तेवढी पूर्ण करून दे. तसंही शनिवार आणि रविवार हे 2 दिवस सुट्टीचेच जाणार आहेत. त्याआधीच हे काम पूर्ण करून जा. ठीक आहे सर, पण आज खूप उशीर झालाय हो. तेवढं पूर्ण करावंच लागेल. बॉसने असं म्हटल्यानंतर अजय चुपचाप काम करू लागला. शेवटी पोटापाण्याचा प्रश्न होता. त्यासाठीच तर जॉब करत होतो. पण आज दर वेळेपेक्षा जरा जास्तच उशीर झालेला. सेकंड शिफ्ट चालू होती. नेहमीप्रमाणे 10 वाजता सुटायला हवं होतं, पण आज 11:30 झालेले. काही करून शेवटची 12ची बस पकडायची होती. मी सर्व काम आवरून घाईघाईमध्ये 11:50ला निघालो. बस स्टँड जास्त लांब नव्हते, तरी मी बस स्टँडपर्यंत पोचायच्या आधीच शेवटची बस माझ्या डोळ्यासमोरूनच गेली. झालं, जे नको व्हायला होतं तेच झालं. आता सकाळचीच बस होती, ते सुद्धा 4 वाजता. बस स्टँडवरच थांबून सकाळच्या पहिल्या बसची वाट बघत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. बस स्टँडवर पोचलो. बस स्टँड पूर्णपणे सामसूम होतं. साधं कोणी चिटपाखरू सुद्धा नव्हतं. सगळीकडे मशान शांतता पसरलेली. दूर कुठेतरी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज त्या शांततेला भंग करत होता. मी बस ऑफिसकडे गेलो, पण ते ऑफिस सुद्धा आज बंद होतं. बॅग खाली ठेवली आणि नशिबाला दोष देऊन जवळच्याच एका बाकावर आडवा झालो. डोळे बंद करून झोप लागणारच की तितक्यात बसचा आवाज दुरून यायला लागला. बघता बघता तो आवाज मोठा होत गेला. बहुधा बस आली असावी. मी ताबडतोब उठून तिकडे जाऊन बघितले, पण दूरपर्यंत बस काय, पण बसच्या हेडलाईटचा उजेड सुद्धा नव्हता. बहुतेक मनाचा भ्रम असावा, म्हणून परत माझ्या जागेवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. खूप वेळानंतर झोप लागलीच. थोड्या वेळाने जाग आली, ते सुद्धा पैंजणांच्या आवाजाने. उठून आधी घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे 2 वाजलेले. मी आजूबाजूला बघितले, पण पूर्ण बस स्टॉपवर कुणीच नव्हतं. मी परत झोपण्याचा प्रयत्न करायला लागलो की तितक्यात पैंजणांचा आवाज माझ्या डावीकडून आला आणि यावेळी एकदम स्पष्टपणे ऐकू आला. मी क्षणाचाही विलंब न करता उठलो आणि आवाजाच्या दिशेने जायला निघालो. आवाज बस स्टॉपच्या बाहेरून येत होता. मी पायऱ्या उतरून स्टँडच्या बाहेर आलो. बाहेर विचित्र प्रकारची थंडी वाजत होती. जेव्हा मी झोपलेलो तेव्हा इतकी थंडी नव्हती जेवढी स्टँडच्या बाहेर होती. मी थोडंसं चालत पुढे जाणारच की लाल साडीवरती एक बाई बस स्टँडवरती पायऱ्या चढून वर जाताना दिसली. मी जेव्हा स्टँडवर आलेलो तेव्हा तर साधं कुत्रं पण नव्हतं आणि अचानक ही बाई कुठून आली. मी तिच्या मागावर गेलो. पायऱ्या चढून वर गेलो तर वरती कोणीच नव्हतं. थोड्या वेळासाठी तर पूर्णपणे अचंबित झालो. तेवढ्यात परत पैंजणांचा आवाज घुमायला लागला, पण यावेळी आवाज माझ्या मागून आलेला. मी झटकन मागे वळून बाहेर जायला लागलो. बाहेर पोचताच जे पाहिलं ते बघताच क्षणी तोंडात किंकाळी आली. आता ती बाई माझ्यापेक्षा 5 पावलांवर होती. 8 फूट उंच केस, जमिनीला लागतील एवढे मोठे. ते केस तिने तोंडासमोर घेतलेले. त्या केसांमधून सुळ्यासारखे 2 तीक्ष्ण दात बाहेर आलेले होते. तिला वरपासून खालपर्यंत बघितली तेव्हा नजर पायाकडे गेली. तिचे दोन्ही पाय उलटे. माझ्याकडे बघून तिने जोरदार फुटकार मारत माझ्यावर धाव घेतली. तिला बघून आधीच माझे सर्व अवसांग गळून पडलेले, पण जीव वाचवायला इकडून पळणे गरजेचे होते. मी ना आव बघितला ना ताव. मागे वळालो आणि जोरात पळत सुटलो. जिकडून स्टँडच्या बाहेर जाण्याचा रस्ता होता तिकडे पोचायच्या आधीच ती बाई माझ्या समोर येऊन उभी राहिली. आता त्या बाई आणि माझ्यामध्ये काही इंचाचाच फरक होता. तितक्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्या वाऱ्याच्या झुळकामध्ये त्या बाईचे केस उडून तिचा चेहरा दिसला. तिचा चेहरा पूर्णपणे जळून गेलेला होता. पूर्णपणे भाजली गेली होती ती. त्यातून 2 दात बाहेर आलेले आणि बुबळं तर पूर्णपणे पांढरी होती. ते दृश्य इतकं भयावह होतं की दुर्बल हृदयाची तर ते बघता क्षणी बेशुद्ध झाले असते. पण मला काही करून इकडून बाहेर पडायचे होते.
तितक्यात त्या बाईने परत जोरात फुटकार मारत माझ्यावर झडप घेतली आणि मला घट्ट पकडून धरलं. तिची पकड एवढी मजबूत होती की मी काहीच हालचाल करू शकत नव्हतो. जसा साप त्याच्या शिकारावर झडप घेऊन त्याला जकडून ठेवतो तसं तिने मला जकडून ठेवलेलं आणि त्या भक्ष्यासारखी माझी अवस्था झालेली. खूप प्रयत्न करून सुद्धा मी तिच्या तावडीतून सुटू शकलो नाही. तिचे दात माझ्या नरडीचा घोट घेण्याकडे वळले, पण त्या क्षणी एका बसचा जोरात आवाज यायला लागला. ती बस जशी जवळ आली तशी त्या बाईची माझ्यावरची पकड थोडी कमकुवत झाली. ही संधी साधून तिला जोरात हिसका देऊन पकडून पळायला लागलो. पळता पळता बसकडे लक्ष गेलं तर लांबून एक बस येत होती. मला थोडंसं हायसं वाटलं, पण जशी ती बस जवळ आली तसा अजून एक धक्का बसला आणि यावेळी तर हृदयविकाराचा झटका यायचाच बाकी होता. ती बस जवळ येता समजलं की त्या बसला पूर्णपणे आग लागलेली. त्या आग लागलेल्या बसमध्ये खूप प्रवासी अडकलेले होते. त्यांचे रडण्याचे ओरडण्याचे आवाज कानबधीर करीत होते. ती बस भरधाव वेगाने बस स्टँडवर धावत येत होती आणि बघता बघता एकदम गायब झाली. आता मात्र मला कळून चुकले होते की माझा बस स्टँडवर थांबण्याचा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. आता इकडे अजून जास्त वेळ थांबणे म्हणजे मूर्खपणा होता. मी मागे वळून न बघता धावत धावत पायऱ्या उतरून खाली आलो आणि बस स्टँडच्या बाहेर येऊन आरामाचा श्वास घेतला. स्टँडच्या बाहेर येऊन परत एकदा स्टँडवर नजर फिरवली तर पूर्णपणे ओसाड असे ते बस स्टँड खूप भयानक भासत होते. परत जायला मागे वळणारच की तितक्यात आठवले की माझी बॅग तर बस स्टँडवरच विसरलो, जिकडे मी मगाशी झोपलेलो होतो. झालं कल्याण. त्या बॅगमध्ये माझे सर्व महत्त्वाचे कागदपत्र आणि जॉबच्या फाईल होत्या. मृत्यूच्या दाढेतून परत आलेलो, पण परत तिकडे जायचं म्हणजे स्वतःहून सिंहाच्या गुहेत जाण्यासारखं होतं आणि ते सुद्धा गुहेत सिंह आहे हे माहीत असूनही. मनाची तयारी केली आणि निघालो परत बस स्टँडकडे जायला. आता ते बस स्टँड आधीपेक्षा जास्तच भकास वाटत होते. आतमध्ये गोठवून टाकणारी थंडी होती. विजेचे दिवे मिणमिण करत होते. सगळीकडे तसंच सामसूम होतं. जणू काही तिकडे वर्षानुवर्ष कोणीच पाऊल सुद्धा टाकले नाही. मी चालत चालत जिकडे झोपलेलो होतो तिकडे जायला लागलो. माझी बॅग तिकडेच तशीच पडून होती. बॅग उचलून मागे वळतोच की तितक्यात माझा पाय कोणीतरी खेचून मला खाली पाडले. आता मात्र पुरता गंगारून गेलो आणि उठून परत पायऱ्या चढून खाली गेलो आणि बाहेरच्या दिशेने धावायला लागलो. जिकडून बाहेरचा जायचा रस्ता होता तो रस्ता बंद झालेला. तिकडे एक भिंत होती आणि त्या भिंतीला पाठमोरी उभी राहून ती बाई जोरात हसत होती. बस स्टँडच्या आवारात एकच दिवा होता आणि त्या दिव्याचा प्रकाश त्या बाईवर पडून ती अजूनच भयानक दिसत होती. मी परत मागे वळालो आणि बस स्टँडकडे धावू लागलो. मला इकडून बाहेर जाण्याचा अजून एक रस्ता माहीत होता, तो म्हणजे बस स्टँडच्या मागच्या बाजूने. मी धावत धावत त्या बाजूला जायला लागलो. माझ्या मागे त्या बाईच्या धावण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. मागे वळून बघायची हिंमत नव्हती. लक्ष फक्त त्या बाहेर जाण्याच्या रस्त्याकडे होते. जसा तो बाहेर जाण्याचा रस्ता जवळ आला तशी नजर मागे फिरवली आणि रडू कोसळले. ती बाई एखाद्या वाघासारखी 4 पाया उड्या मारत वेगाने माझ्यावर झेपावत होती. मी माझा वेग अजून वाढवला, पण तिच्या वेगापुढे माझा वेग असफल ठरला आणि तिने माझ्या पायाला पकडून मला खाली पाडले. माझ्या धावण्याच्या वेगामुळे मी खूप जोरात खाली आपटलो. हनवटीला जबर मार बसला. माझ्या लागलेल्या भागाला हात लावणार तितके तिने माझ्या पायाला धरून मला मागे ओढायला सुरुवात केली. संपूर्ण बस स्टँडवर माझ्या जोरजोरात किंकाळ्या ऐकू येत होत्या. मी खूप विनवणी करत होतो, पण काहीच फायदा होत नव्हता. त्या सैतानरूपी बाईला माझा जीव घ्यायचाच होता. एकाकी ती बाई थांबली आणि माझ्याकडे वळून तिचे सुळ्यासारखे दात माझ्यावर आणून मला खाणारच. तितक्यात मी माझे हात माझ्या चेहऱ्यासमोर आणून तिला टाळण्याचा प्रयत्न केला आणि एक मोठी किंकाळी मारत बेशुद्ध झालो. सकाळ झाली तेव्हा मी उठलो. सगळीकडे खूप गर्दी होती. बस स्टँड परत पहिल्यासारखा झालेला होता. बसचा आणि गर्दीचा आवाज येत होता. माझ्याकडे सर्वजण एकदम तुच्छ नजरेने बघत होते, कारण कोणतीही लाल साडीवरली बाई बघितली की तिला बघून मी माझ्या चेहऱ्यासमोर हात ठेवून किंचाळत होतो. आज 4 महिने झाले तरी मी इकडेच आहे, पण अजूनही कोणी लाल साडीवरली बाई दिसली की मी किंचाळतोच. सर्व लोक मला वेडी बोलतात आणि मी त्यांना सांगतो मी वेडा नाही आहे. तर मित्रांनो, ही होती आपली आजची भयकथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन भयकथेत. धन्यवाद.